हॅलो एव्हरीवन. मित्रांनो, कालच इंडियन आर्म फोर्सेसने ऑपरेशन सिंदूर जे आहे ते पाकिस्तान विरुद्ध लॉन्च केलं. आपल्याला माहिती आहे की रिसेंटली 22 एप्रिलला पहलगाम मध्ये, जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये एक टेरर अटॅक झाला जो सिव्हिलियन्सवर केला गेला, ज्यामध्ये 26 पेक्षा जास्त जे इंडियन नॅशनल्स आहेत त्यांना मारण्यात आलं होतं या टेररिस्ट कडून. सो त्याच्याच रिस्पॉन्समध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि त्यानंतर पूर्ण देशभरामध्ये हाय अलर्ट जो आहे तो लागू केला गेलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी अनसर्टन्टी जी आहे ती वाढलेली आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं, जर सोर्सेसच्या इन्फॉर्मेशन नुसार जर सांगायचं झालं तर ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही आहे. अजूनही यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट्स येणं बाकी आहे, जे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच समजणार आहे. पण ह्यातून अनसर्टन्टी जी आहे ती वाढलेली आहे, बऱ्याच अंशी वाढलेली आहे. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये जे टोटल 21 एअरलाईन्स ज्या आहेत त्या बंद केल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर ज्या काश्मीर रिजनमध्ये फायरिंग जी झाली ऑपरेशन सिंदूर नंतर, त्यामध्ये 9 पेक्षा जास्त, मे बी 9 और 9 पेक्षा जास्त काश्मीरी लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जे आपले आर्म फोर्सेस आहेत त्यांच्या ज्या सुट्ट्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. इव्हन जे बॉर्डर साइड स्टेट्स आहेत तिथल्या पोलीस फोर्सेसच्या देखील सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर आजच जी धर्मशालामध्ये जी मॅच होणार होती ती मॅच कॅन्सल केली गेलेली आहे. या ऑपरेशन सिंदूरच्या नंतर, म्हणजे पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मे बी जी डेव्हलपमेंट्स आहेत, वॉरशी रिलेटेड डेव्हलपमेंट्स आहेत, त्या येणाऱ्या काळात दिसू शकतात. त्यामुळे जी धर्मशालामध्ये मॅच होणार होती ती देखील कॅन्सल केली गेली. आता बघा, एवढं सगळ्या एवढ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे अनसर्टन्टी जी आहे ती देशभरामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे. याच प्रकारे जे आपले ऍस्पिरंट्स आहेत, युपीएससी ऍस्पिरंट्स जे आहेत, ज्यांची परीक्षा येत्या 25 मे ला होणार आहे, पूर्ण देशभरामध्ये युपीएससीची जी सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स एक्झाम्स आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. आणि त्या अनुषंगाने युपीएससी ऍस्पिरंट्सच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे काय ही जी परीक्षा आहे ती पुढे ढकलली जाऊ शकते का येणाऱ्या काळात, ह्या वॉरच्या रिलेटेड गोष्टींमुळे किंवा वॉर रिलेटेड डेव्हलपमेंट्समुळे युपीएससी प्रिलिम्स जी आहे ती पुढे ढकलली जाऊ शकते का. बघा, मी इथे जास्त तुमचा वेळ घेणार नाही, कारण मला माहिती आहे की हा जो टाइम आहे तो अतिशय क्रुशियल टाइम आहे. इथे टाइमपास करणं अजिबात गरजेचं नाहीये. सो मी तुम्हाला डिरेक्टली हे सांगेन की जर एक्झाम पुढे जाणार असेल तर त्या रिलेटेड जी काही नोटिफिकेशन आहे ती युपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आणि जर अशा पद्धतीची कुठलीही नोटिफिकेशन युपीएससी कडून डिस्प्ले करण्यात आली त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, तर ती तुम्हाला स्टडी आय एस विथ बाला या चॅनलवर त्याचे अपडेट्स जे आहेत ते नक्कीच मिळणार आहेत. पण आता या मोमेंटला काय इम्पॉर्टंट आहे तर 25 मे ही तुमच्या समोर डेडलाईन आहे. 25 मे हा तुमचा एक्झाम डे आहे आणि त्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं रेडी व्हायचं आहे, प्रिपेअर व्हायचं आहे. जी काही तयारी आहे, मेंटल प्रिपेअरनेस असेल, मटेरियल प्रिपेअरनेस असेल, रिव्हिजन असेल, whatever preparation that you can do in last 14 to 15 days, you will have to focus on these kind of preparations. जर काही अपडेट येणार असेल तर युपीएससी त्याची अपडेट नक्की त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटिफिकेशनद्वारे जारी करेल. पण आणि इव्हन आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी लोकसभा इलेक्शन समोर होत्या, त्यामुळे एक्झाम पुढे ढकलण्यात आली होती आणि त्याची नोटिफिकेशन जी आहे ती वेळीच युपीएससीने त्यांच्या साईटवर अपलोड केली होती. याचा अर्थ युपीएससी अजिबात तुमच्या करिअर सोबत खिलवाड जी आहे ती करणार नाही आहे. युपीएससीवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, आपल्या प्रिपरेशनवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि 25 मे साठी आपल्याला पूर्णपणे तयार व्हायचं आहे. जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला नक्कीच स्टडी आय एस विथ बाला या चॅनलवर देण्यात येईल. पण ह्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे स्टडी आय एस विथ बाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सो दॅट जर कुठलीही इम्पॉर्टंट अपडेट युपीएससीच्या एक्झाम विषयी आली तर ती अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुमचा वेळ जो आहे तो वाया जाणार नाही. सो डू सबस्क्राईब टू द YouTube channel and do share with so many aspirants